रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण एकूणच पाहतोय की प्रशासनाच्या वतीने ज्या प्रकारे मतदानाला विरोध केला जात होता त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात होता। पोलीस जे आहेत ते आज सकाळपासून शाळेमध्ये होते, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की ही मतदानाचं बूथ तयार केलेले आहे, त्या ठिकाणी मतदानाची तयारी केलेली आहे। गावकऱ्यांना खरं तर 144 जो कलम आहे त्याच्या संदर्भात जमावबंदीचा आदेश आहे आणि त्याच्या संदर्भात आता पोलिसांकडून सांगितलं जात आहे की जी जमावबंदीचा आदेश आहे तो जर कुणी धुडकावला तर त्यांच्यावर कारवाई केली आणि त्याच्या संदर्भात आता पोलीस जे आहेत ते रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मार्कडवाडी गावामध्ये जमावबंदी 144 लागू आहे, त्यामुळे कुणीही थांबू नये असं जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येते आता। आणि त्यामुळे खरं तर पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर जे अकलूज उपविभागाचे हे आहेत ते सध्या आता जे बूथ केलेले आहेत त्या बूथच्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण एकूणच पाहिलं तर ही सगळी प्रशासनाची तयारी 5 तारखेपर्यंत या ठिकाणी 144 कलम लागू केलेला आहे आणि त्या संदर्भात खरं तर पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणी सूचना देत आहेत की जे कलम लागू आहे त्याच्या संदर्भात कुणीही या ठिकाणी एकत्र जमू नये। बूथ तयार केलेले आहेत त्या बूथच्या खरं तर बाहेर आता हे सगळं पोलीस यंत्रणा रस्त्यावर आहे, एकीकडे चौक आहे, दुसरीकडे नागरिकांची मतदान करण्यासाठी गर्दी आपण पाहायला मिळतोय। त्यामुळं आता पोलीस काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे, कारण आपण पाहतोय की बॅलेट पेपरवर आतापर्यंत मतदान जे आहे ते कुठेही झालेलं नाहीये गेले काही वर्षांमध्ये। जर इथं झालं तर तो एक इतिहास होईल, त्यामुळे खरं तर प्रशासनाकडून याला विरोध होता, त्या विरोधाच्याच बाबतीत खरं तर आता 144 लागू केलेले आहे अशा सूचना आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे अशी भूमिका जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। एकूणच सर आता तुम्ही ही काय नेमकं इथे चालू आहे? आपण लोकांना ह्या ज्या कायद्याबद्दल आहे तो आपण अवेअरनेस करतोय। त्यातल्या बऱ्याच लोकांना 144 163 जे कलम लागलेलं आहे त्याबद्दल त्या लोकांना ते माहित नाहीये आणि त्या लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल, तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून। योग्य मतदान होणार का? कारण त्यांचं म्हणणं की आता ह्याला परवानगी आहे की नाही, काय नेमकं आहे सगळ्याच्या? हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय। योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत। आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला प्रत्यक्ष? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आपण पाहतोय नाही तसं काही होणार नाही। आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही। प्रशासन दडपशाही करण्याचा आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावर? आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही। आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे, जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय, त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं। गावकऱ्यांच्या येताना गाड्या ते तपासल्या जातात, नाव घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते त्याच्यावर, कारण 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले आहेत। काय ऍक्शन काय घेतली जाणार? या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आपण पाहतोय की आता जे उपाधीक्षक आहेत ते नागरिकांशी खरं तर बोलण्यासाठी जात आहेत आणि एकूणच आपण पाहतोय की जी सगळी प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात पोलीस जे आहेत ते नागरिकांना माहिती देत आहेत। कलम 144 मार्कडवाडीमध्ये 5 तारखेपर्यंत लागू आहे। आमदार जे आहेत ते आता या ठिकाणी उपाधीक्षक यांना भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी खरं तर आलेले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं आपण पाहतोय की गेले जवळपास 4 तास झालं पोलीस जे आहेत ते शांत होते आणि या ठिकाणी असणाऱ्या एका प्राथमिक शाळेमध्ये ते बसून होते आणि शाळेत बसून असताना आता आमदारांनी उपाधीक्षक यांच्यामध्ये जी आता काही चर्चा सुरू आहे ती आपण पाहतोय की या ठिकाणी काय नेमकी आता चर्चा करणार का, कारण आमदार उत्तम जानकर ही उपाधीक्षक यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचतायत। नेमकी त्यांना भूमिका काय घ्यायची आहे किंवा आता काय मतदान होणार का नाही होणार किंवा या ठिकाणी काय नेमकी प्रशासनाची भूमिका आहे हे सगळं मांडत असताना प्रशासनाच्या वतीने आता काय भूमिका करतायत ते पाहावं लागेल। आता आमदार मतदान प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल, योग्य ती कलमाने गुन्हा दाखल होईल।
सर, ज्या पद्धतीने 144 कलमांच्यासाठी पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, कारवाई करण्यासाठी काय भूमिका असणार आहे? नक्कीच आता गावाशी संपूर्ण चर्चा केली. गाव संपूर्ण दहशतीखाली आहे. कालपासून पोलिसांनी सगळं दडपशाहीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि आताही काही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे करता येणार नाही. वस्तुतः हे मतदान पारदर्शकपणे होणं, हे एक मॉडेल होणं आणि या माध्यमातून लोकांमध्ये बाबा मतपत्रिकेवरचं मतदान आणि ईव्हीएम मधलं मतदान याच्यामध्ये काय फरक आहे ही याची टॅली या ठिकाणी होणार होती. सगळ्या मतदारसंघामध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये असंतोष आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी मार्केटवाडी गावानं हे मतदान घेतलेलं आहे. परंतु आता या ठिकाणी प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मतदान होऊ द्यायचं नाही आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई, गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं लोक इथं मतदानाला यायला तयार नाहीत आणि त्यामुळं आता काय निर्णय घ्यायचा यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला तर आम्ही आणि पोलीस अधिकारी चर्चा करतो. त्यांचं काय म्हणणं आहे. जानकर साहेब, कुठेतरी दबावाचा वापर होत असल्याचा आपण आरोप केलेला आहे. काय त्यामध्ये तथ्य आहे का? तुम्ही जो आरोप केलेला आहे की पोलीस दबाव आणताय? नाही, नक्कीच त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेला पोलिसांची फोर्स मागवलेली आहे. आपण मतदान रेग्युलर मध्ये घेत असताना एका दुसरा पोलीस असला तरी काम जमून जातं. परंतु या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया बेकायदेशीर आहे. 144 कलम काय ते नवीन आयपीसी प्रमाणे लागू केलेलं आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही अशा पद्धतीची स्पीकरवरती गाडी त्यांची पुकारत आहे. त्यामुळे लोक इथून जवळजवळ 300-400-500 लोक आले होते. 200-300 लोक आता आजूबाजूला घाबरून पाठीमागे गेलेले आहेत. वयोवृद्ध लोक आहेत, काही महिला आहेत. या ठिकाणी जवळजवळ महिलांमधलेही निम्म्या अर्ध्या महिला या बाजूला जाऊन थांबलेले आहेत. आता काय असणार चर्चा, किती वेळात निर्णय होईल? काय आता प्रशासनाची भूमिका आहे त्या बाबतीत आम्हाला एक 5 मिनिटं वेळ दिला तर आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल. नक्कीच पुढच्या 5 मिनिटांमध्ये पोलीस प्रशासन आणि आमदार उत्तम जानकर जे आहेत ते चर्चा करणार आहेत आणि यानंतर नेमकी या ठिकाणी भूमिका काय असेल हे पाहावं लागणार आहे. आता जे उपाधीक्षक आहेत अकलूज विभागाचे नारायण शिरगावकर आणि उत्तम जानकर आमदार आहेत विधानसभा माळशिरसचे, त्या दोघांमध्ये आता एक 5 मिनिटाची खरं तर चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर जी भूमिका आहे या मतदानासंदर्भातली ती घेतली जाणार आहे. आपण